गुड मॉर्निंग गाईज. सो आज आमचा सॅन फ्रान्सिस्कोमधला शेवटचा दिवस आहे आणि मी नेहमीप्रमाणे लवकर उठलेली आहे. सिद्धेश अजून झोपलेला आहे आणि मी छान बाहेरचा हा व्ह्यू एन्जॉय करत बसलेली आहे. आकाश इतकं छान झालेलं आहे बाहेर, लाईट्स अजूनही दिसत आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आमच्या रूममधला. तर शेवटचा दिवस आहे आज. कुठे कुठे फिरणार आहोत, काय फिरणार आहोत हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आज आमचं ॲक्च्युली चेकआउट आहे 11 वाजता आणि मग आम्ही दुसऱ्या हॉटेलला जाणार आहोत. ते आम्ही बुक केलेलं आहे 1 नाईट स्टेसाठी. या हॉटेलला आम्ही 2 दिवस राहिलो होतो आणि मग शेवटचा दिवस म्हटलं आपण थोडं चांगलं हॉटेलमध्ये असेल. ते पण चांगलं आहे पण ते घेऊन चांगलं आहे. लेट्स गो टू मॅरिओट. काल आम्ही गोल्डन गेट ब्रिजचा खालचं लोकेशन एक्सप्लोर केलं होतं आणि आज आम्ही इथला एक व्ह्यू पॉइंट आहे, व्ह्यू पॉइंट एक्सप्लोर करायला आलोय. गोल्डन गेट ब्रिजच्या समोरच माझ्या मागे इथे खाली आपण गोल्डन गेट ब्रिजचा एक्झिट पॉइंट बघू शकतो. काल आपण जिथे होतो तो एंट्री पॉइंट होता आणि आता आम्ही त्या व्ह्यू पॉइंट कडे चाललोय. गोल्डन गेट ब्रिजचा हा जरा एक विहंगम दृश्य आणि हा माझ्या समोर दिसणारी ही गल्फ ऑफ कॅलिफोर्निया. अर्थातच गल्फ ऑफ कॅलिफोर्निया म्हणजे हा खाडीचा भाग आहे आणि ही ज्या समुद्राला जाऊन मिळते तो हा जगप्रसिद्ध असा पॅसिफिक समुद्र, नॉर्दर्न पॅसिफिक समुद्र आपण त्याला असं म्हणूयात. खूप जास्त गार वारा, थंडी चा अनुभव या ठिकाणी होतोय. पण भन्नाट अनुभव आहे. एकदा तरी आपण या ठिकाणी आलोच पाहिजे. आपल्या प्रियजनांच्या आठवणीमध्ये इथं एखादा लॉक बांधलाच पाहिजे. काही मान्यता असतात, त्या का आहेत, कशासाठी आहेत याच्यावरती लक्ष न देता त्या जशा आहेत तशा ऍक्सेप्ट करून आपणही त्याचा एक भाग व्हावा. आणि आज आम्ही सुद्धा या ऐतिहासिक आणि आठवणीने आमच्या आठवणी इथं बांधलेल्या आहेत एका चैनच्या रूपाने. प्रत्येक जण किंवा आपल्या प्रेमाची एक आठवण म्हणून इथं लॉक बांधत असतात. कुलूप, खूप सारे कुलूप आहेत या जागेवरती बांधले, पण आमच्याकडे तसं कुठलाही लॉक आम्ही आणलेला नव्हता. अमृताच्या बॅगची एक चैन आम्ही त्याच्यासाठी इथं काढली आहे, जी आता आम्ही इथं बांधणार आहोत आमच्या प्रेमाची आठवण म्हणून. तर असे खूप सारे लॉक्स या ठिकाणी आपल्या प्रत्येक जणांनी, जगभरातल्या प्रत्येकाने आपल्या प्रेमाची एक निशाणी, एक आठवण म्हणून या ठिकाणी बांधलेल्या आहेत. जसं मी मागाशी सांगितलं की अशी मान्यता आहे, आपण सुद्धा काही मान्यता मांडतो. जसं की एक पवित्र कलशामध्ये आपण जर एखादं नाणं टाकलं आणि आपण एखादी एक मागणी मागितली तर ती पूर्ण होते असं मानलं जातं. तसंच आपलं प्रेम, आपण ज्या व्यक्तींवरती प्रेम करतो, मग त्या आपली प्रियकर प्रियसी असतील, आई वडील असतील किंवा अन्य मित्र मैत्रिणी किंवा कोणी, त्या प्रत्येकाच्या प्रेमाखातर ती आठवण आणि ते प्रेम चिरकाळ आणि निरंतर टिकावं म्हणून अशा पद्धतीचे असंख्य लॉक या ठिकाणी बांधून लॉक करून ठेवलेले आहेत. ते आता या ठिकाणी कायमचे बंदिस्त झालेले आहेत. आपण पाहू शकतो खूप सारे आहेत आणि तशाच पद्धतीची एक आठवण ही आम्ही या ठिकाणी आमच्या प्रेमाची आठवण म्हणून आणि एक मेमरी म्हणून आम्ही हे बनवलेलं आहे. समोर दिसतोय तो सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियाचा गोल्डन गेट ब्रिज आणि आमच्या प्रेमाची निशाणी.
इथं आता कायमची बंदिस्त झाली. तर आपण आता सॅन फ्रान्सिस्को येथील पेंटेड लेडीज या घरांच्या शृंखलेजवळ आहोत. साधारणतः 1998मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून हे पेंटेड लेडीज असं ह्या घरांना नाव मिळालं आहे. या घरांचा रंग आणि यांचं जे आर्किटेक्चर आहे अगदीच विलोभनीय असं आहे. ही जी घरं आहेत ही क्वीन अँड व्हिक्टोरिया शैलीतील आहेत, ज्यात वैशिष्ट्यपूर्ण अशी शिखरं आपण बघतोय. ज्याचे जे छप्पर आहेत त्यांना जिंजर ब्रेडसारखे आपल्याला ते पाहायला मिळतात. हे काही अमेरिकेमध्ये मोठमोठे मॅगझिन्स आहेत किंवा इकडच्या प्रसिद्ध टी व्ही मालिका आहेत जसं की फुल हाऊस वगैरे, याच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये आपल्याला पेंटेड हाऊसबद्दल चांगली माहिती मिळते. असं म्हटलं जातं की कॅलिफोर्निया आणि अमेरिकेत शहराच्या वाढत्या श्रीमंतीचं हे प्रतीक आहे आणि त्याचं ते प्रतिनिधित्व करतात. तर खूप सुंदर असा हा नजारा आहे पेंटेड लेडीज हाऊसचा आणि त्याच्या मागे आपण ही स्कायलाईन पाहू शकतो. संपूर्ण कॅलिफोर्नियाची ही स्कायलाईन आहे. खूप सुंदर असा व्ह्यू, खूप सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. काल आपण ज्या ठिकाणी गेलो होतो तो सेल्सफोर्स टॉवर इथे मागं आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप मस्त आहे. आपल्या बॉलिवूडच्याही काही चित्रपटांचं चित्रीकरण इथं झालेलं आहे. बेसिकली त्याच्यासमोर हा एक चांगला पार्क आहे. पार्कमध्ये इकडची सगळी मंडळी फिरायला, हायकिंगला किंवा वेळ घालवण्यासाठी येत असतात आणि त्याचाच हा भाग त्याच्यासमोर असलेला आहे पेंटेड लेडीज. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लंच करायला सनसेट इंडियन क्युझिनमध्ये. हिमालयन इंडियन फ्लेवर्स असं एक हे रेस्टॉरंट आहे. इथं आता आमचं आलेलं आहे मिक्स व्हेज आणि व्हेज बिर्याणी विथ रायता आणि ही आहे बटर रोटी आणि हे दोघं जण आस्वाद घेत आहेत. या दोघांनाही मोमोज आवडले, पण मला चिला खूप मोमोज आवडतात. हे मोमोज मला आवडले नाही आहेत. त्यांची टेस्टच काहीतरी वेगळी आहे आणि मी अर्ध्याहून जास्त खाऊ शकलेले नाहीये. बिग डिसअपॉइंटमेंट. आणि इकडे आलेला आहे माझा पनीर ना दिसताना तरी खूप डिलिशियस दिसते, पण एवढा मला संपणार नाहीये. पनीर पराठा हे कशासोबत डीप करून खाणार? भाजी सोबत का? आपल्या हातात वेळ खूप कमी आहे, खूप जास्त कमी आहे. पण आवडत उद्याच्या एक दिवस राहायला पाहिजे होतं. तर कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्कोला आलो आणि इथल्या समुद्रावरती आलो नाही तर तो तर समुद्राचा अपमान आहे. म्हणूनच आता ट्रिप संपता शेवटच्याच काही महत्त्वाचे स्पॉट्स राहिलेले आहेत फिरायचे आणि आम्ही त्याच्याचमध्ये ओशियन बीच म्हणून कॅलिफोर्नियाचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणी आम्ही भटकंतीसाठी आलो आहे. अर्थातच संध्याकाळ व्हायला थोडासा वेळ आहे, पण इथं साधारण 4, 4:30 ते 5 या 1-1.5 तासाच्या दरम्यानच काळोख पडतो, संध्याकाळ व्हायला सुरुवात होते
आणि म्हणूनच जास्त संध्याकाळची वाट न पाहता आम्ही उजेड असतानाच समुद्रावरती आलेलो आहोत. लवकर समुद्रावरती येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असंही आहे, इथं गारवा खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणजे थंडी आहे. त्याच्यामुळे मग संध्याकाळ एकदा झाली की गारवा आणखीन वाढतो. त्या परिस्थितीत समुद्राचा आनंद कदाचित आम्हाला घेता आला नसता. म्हणून मग आम्ही थोडं लवकर येण्याचं ट्राय केलं. तर घड्याळात वाजलेले आहेत साधारण दुपारचे 2:30 आणि सूर्य जरी दिसत असला तरी कमालीची थंडी जाणवतीये. या थंडीसाठी आपल्या इथे लोणावळा आणि महाबळेश्वरकडे जातो, पण अमेरिकेतल्या लोकांसाठी थंडी ही प्रत्येक शहरात, अगदी आम्ही अरिझोनामध्ये जिथं राहतो, अमेरिकेचा वाळवंटी प्रदेश आहे. ग्रँड कॅनियन सारखा प्रदेश या अरिझोना या राज्यात येतो. पण असं असताना देखील आमच्या इथे सुद्धा कमालीची थंडी आहे. त्याच्यामुळे नाट असा अनुभव. समुद्राच्या अगदी जवळ आलेलो आहोत, आता समुद्राचा आनंद घेऊया. अमेरिका नेहमीच साहसी खेळांसाठी प्रसिद्ध राहिले. आपण माझ्यासमोर बघू शकता, सर्फिंग ज्याला असं म्हणतात, अशा पद्धतीचं सर्फिंग या ठिकाणी हा एक साहसी जलपटू करतोय. खूप मस्त. आणि एक लाटांना कापत तो त्या लाटांवरती स्वार व्हायला निघालेला आहे. खूप जास्त थंडी या ठिकाणी आहे, पण ही सगळी मंडळी या थंडीला न जुमानता या प्रवाहात पॅसिफिक महासागराच्या या लाटांवरती स्वार व्हायला निघालेली आहे. मी इथं थांबून वाट बघतोय की तो कधी एखाद्या लाटेवरती स्वार होऊन त्याचं कौशल्य दाखवेल आणि थोड्याच वेळात आपल्याला तो क्षणी पाहायला मिळेल. वाट बघूयात. आणि आपण बघताय की तो स्वार झालाय. तिथे आणखीन एक जलपटू मला दिसतोय, जो दुसऱ्या एका लाटेवरती स्वार होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आणि तोही अशा कोणत्या तरी लाटेवरती नक्की स्वार होईल. तर जस्ट आम्ही आत्ता सॅन फ्रान्सिस्कोमधील आमच्या दुसऱ्या आणि शेवटच्या स्टेमध्ये चेक इन केले, कोर्टयार्ड मॅरियटमध्ये. तर हा आहे आमचा 17व्या मजल्यावरील रूम 1702. आपण रूमातून कसा दिसतोय पाहूया. सुंदर असा रूम. हे या साईडला त्यांनी बाथरूम दिले. दोन बेड्स आहेत कारण आम्ही 3 जण आहोत. स्टोरेज स्पेस. इथं स्टोरेज स्पेस दिलाय. आणि हे 2 बेड. पण 17व्या मजल्यावरून जो व्ह्यू आहे गाईज, अख्खं सॅन फ्रान्सिस्को शहर जबरदस्त, एकदम खूप सुंदर. सॅन फ्रान्सिस्कोची जगप्रसिद्ध अशी स्ट्रीट 555 कॅलिफोर्निया स्ट्रीट या नावाने जी ओळखली जाते, तिथं आता आम्ही आहोत. आणि तिथंच हे माझ्यासमोर काय आहे, तर हे आहे मायक्रोसॉफ्टचं हेडक्वार्टर. मायक्रोसॉफ्ट ही जगप्रसिद्ध IT कंपनीमध्ये नामांकित IT कंपनी आहे. आणि अगदी तिच्या खाली मी आता इथं उभा आहे, तुम्ही पाहू शकता. खूप भारी वाटतंय
कारण ज्या गोष्टी आजपर्यंत आपण फक्त इंटरनेटवरती पाहतो, ज्या आपण सर्च करतो, सर्फिंग करतो, ऑनलाईन ज्या गोष्टी पाहतो, त्या प्रत्यक्षात पाहताना त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. हा अमेरिकेचा झेंडा अभिमानाने फडकताना या मायक्रोसॉफ्ट हेडक्वार्टरच्या समोर. धन्यवाद. सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियामधील जगप्रसिद्ध अशी ही कॅलिफोर्निया स्ट्रीट आम्ही आता एक्सप्लोर करायला आलेलो आहोत. सॅन फ्रान्सिस्को मधील खूप प्राचीन आणि जुनी मानली जाणारी ही स्ट्रीट आहे. आपण बघू शकता इकडे संपूर्ण चढ आणि इकडे संपूर्ण उतार अशा पद्धतीचं स्थापत्य आहे. आणि इथं ह्या अशा पद्धतीच्या केबल कार्स आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही सुद्धा थोड्याच वेळात ह्या केबल कारचा एक्सपिरियन्स घेणार आहोत, कारण सॅन फ्रान्सिस्को मध्ये आलो आणि केबल कारचा एक्सपिरियन्स घेतला नाही असं व्हायला नको. खूप छान वाटतंय अशा पद्धतीचा एक वेगळा अनुभव घेताना. तर त्या कॅलिफोर्निया स्ट्रीटच्या इथून खाली आपण गेलो की मध्यावरती इथे चीनी पद्धतीची एक स्ट्रीट आहे, ज्याला इथे चायना टाउन किंवा चायनीज स्ट्रीट असं म्हणतात, जिथलं पूर्ण स्थापत्य हे चीन प्रमाणे आहे. चीनी लोकांच्या स्थापत्याचा प्रभाव किंवा तिथल्या दुकानांचा प्रभाव या सगळ्यामुळे या स्ट्रीटला चायना टाउन स्ट्रीट असं म्हणतात. आपण बघू शकताय चायना टाउन स्ट्रीट हे त्याचं, जिथून आता आम्ही आलो, आणि ही त्याची खालची बाजू, आणि इथे ही चायना टाउन स्ट्रीट. खूप सुंदर अशा पद्धतीचं हा अनुभव आहे. चीनमध्ये आल्यासारखं वाटतंय. अमेरिकेत चीनचा अनुभव खूप छान वाटतोय. चायना स्ट्रीटच्या इथे आता आम्ही पोहोचलोय आणि तुम्हाला दाखवतो. खूप चांगल्या पद्धतीचं असं वाटतं आम्ही चीनमध्येच आहोत. अशा पद्धतीच्या बिल्डिंगचं बांधकाम, तिथल्या घरांची रचना खूप सुंदर. अमेरिकेत चीनमध्ये असल्याचा अनुभव खूप भारी आहे. खूप सुंदर. अगदी इथल्या ज्या दुकानं आहेत किंवा इथल्या ज्या काही नावांच्या पाट्या आहेत त्या सुद्धा चायनीज भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत अगदीच. त्यामुळे खूपच भारी वाटतंय हे सगळं. काही दुकानांमध्ये आपण पाहूयात. गौतम बुद्धांची ही सुंदर अशी मूर्ती, खूप छान. 2 or 3. I see he's doing that anyway. Yeah. It's the oldest church in San Francisco of a Christian church, and it is so old that these bricks come from China. Oh, okay. Yeah, these are Chinese bricks. That's why they are smaller. Yes. And it went through the earthquake, 1906 earthquake, and it cracked the walls. Oh. You see, yes, Okay. and but the church stayed and stayed together, and we are lucky it didn't fall down. Oh. Okay. Yes, yes. So they rebuild it with the same or what? What? It's the same. It's the same as 1800s. Oh, okay. Yeah, if you read that sign over there, it'll tell you that. Oh. Okay. Yeah, it tells you that it was
put up at 1849, maybe 1848. ओके. So now you know the truth, Yes. and he's a very good photographer. Thank you so much. Yeah. You should turn the camera around and show their faces. They're very beautiful. Okay. Thank Yes. you. Thanks for letting us know. Yeah, you are Chinese too. तर फायनली आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहोत. त्याचे चेहरे बघा. किती अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा, जो शब्दात सांगू शकत नाही. खूप मस्त वाटतंय केबल कारची सवारी. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता आमच्या सेकंड हॉटेलमध्ये आलेलो आहोत, जे आहे कोर्टयार्ड बाय मॅरिओट. सो आम्ही चेक इन केलं. ॲक्च्युली पहिल्या हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलं होतं ते 10 वाजता केलं होतं, आणि इथे मॅरिओटमध्ये आम्हाला अर्ली चेक इनचं ऑप्शन नव्हता. तर त्यांना आम्ही असं विचारलं होतं की आमचं लगेज ठेवायला तरी आम्हाला इथे परमिशन आहे का किंवा ठेवू शकतो का. तर त्यांनी ते आम्हाला लगेज ठेवण्यासाठी अलाउड आहे म्हणून. तर मग आम्ही इथे 10 वाजताच चेक इन न करता फक्त लगेज ठेवून गेलो होतो, आणि मग म्हटलं 3 वाजता पुन्हा आम्ही चेक इन करू. सो आम्ही तसंच वेळ वाया न घालवता आमच्या पुढच्या स्पॉट्सला गेलो. इथे एक गंमत झाली की हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे चेक इन केलं आणि त्याने मला रूम दिली जी 4th फ्लोअरला होते. सो आमचं असं होतं की आम्हाला एक टॉप फ्लोअरची रूम हवी आहे की ज्याच्यावरून व्ह्यू छान दिसेल. तर मग त्या व्ह्यूसाठी आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला अप्पर फ्लोअरची रूम मिळेल का. तर मग त्याने आम्हाला सांगितलं की हां, पण मग त्याच्यासाठी त्यांनी पाहिलं होतं आम्हाला की आम्ही व्हिडिओनी शूट वगैरे करत होतो, व्हिडिओज वगैरे घेत होतो. तर ते म्हटलं की तुम्हाला, म्हणजे तो एक इथला जो मॅनेजर होता तो चांगला होता. तो म्हटलं की तुम्हाला चांगले रिव्ह्यूज द्यावे लागतील, तुम्हाला चांगली हॉस्पिटॅलिटी वगैरे सगळं काही मिळणार आहे. तर मग त्याने आम्हाला 17th फ्लोअरवरची रूम दिलेली आहे, आणि जिचा जो व्ह्यू आहे इथून बाहेर खूप ऑसम व्ह्यू आहे की वरून पूर्ण सॅन फ्रान्सिस्को बघितल्यासारखं वाटतं. केबल कारने ट्रॅव्हल केलं, पण त्याच्या आधी पण असं झालं की ते चायना टाऊनवरती आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तिथे फोटो वगैरे काढत असताना एक टूर गाईड, जो मे बी टुरिस्टना गाईड करत असणार आहे चायना टाऊन किंवा पूर्ण सॅन फ्रान्सिस्को फिरवण्यासाठी, तर तो अचानक आला. म्हणजे सिद्धेश माझा फोटो काढत होता आणि तिथे एक चर्च होतं, खूप ओल्ड चर्च होतं, आणि त्याला खूप असं तिथल्या ट्रीजना लाईटिंग वगैरे केलेली होती. तर ते त्याच्या खाली मी फोटो काढत होते. तर तो सिद्धेशला म्हणाला की असा फोटो काढ, किंवा बस त्याला सांगत होतं की असं फोटो काढ म्हणून वगैरे. आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो आम्हाला सगळं सांगायला लागला की इथे म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये जा, तिथे काय काय असेल काय नसेल, त्याचं नाव सांगितलं तर कसं आम्हाला लगेच आतमध्ये घेतील वगैरे, हे सगळं सांगायला सुरुवात केली. आणि आम्ही असं होतं की ठीक आहे, म्हणजे मे बी त्याला रोड क्रॉस करायचा असेल म्हणून तो नाही का सिग्नलची वाट बघतो आणि तोपर्यंत तो सांगतो की असं आणि तसं आहे म्हणून. आणि त्याने खूप डीपली सांगायला सुरुवात केली. आम्ही खूप बोर झालो होतं की एवढं का सांगतोय ना. हा, मी सारखी चेक करत होते कारण की आम्हाला केबल कारने जायचं होतं, तर केबल कार आली आहे का असं चेक करत होते. आणि फायनली त्याला म्हटलं की नाही आमची, मी बघितलं ना म्हणून की केबल कार येते, आणि मी त्याला म्हटलं की नाही आमची केबल कार येते, सो वी नीड टू गो. तर तो असा होता की ओके, की मी जे काही सांगितलं ते युजफुल होतं का किंवा काय का. तर म्हटलं येस वी अप्रिशिएट, ग्रेटफुल दॅट यू शेअर्ड दिस थिंग्स अँड ऑल ऑफ दॅट. तर ते झाल्याच्या नंतर तो म्हणतोय की इफ यू कॅन गिव्ह मी सम मनी फॉर फूड ऑर समथिंग. आणि आम्ही असं होतं की हेच येणार होतं म्हणून त्याने इतका वेळ इन्व्हेस्ट करून नाही का मोबाईलमधले फोटो वगैरे दाखवले. पण लकीली आमची ती केबल कार आली होती आणि मी असं म्हटलं वी नीड टू गो. आणि मग आम्ही केबल कारसाठी गेलो होतो. सो त्याच्यावर आम्ही खूप हसलो. हां, सो असं स्ट्रीट एक्सपिरियन्सेस पण येतात. सो आम्ही केबल कारने ट्रॅव्हल केलं, म्हणजे आमचं पहिल्या दिवसापासून चालू होतं की करायचंय. फायनली आम्ही ते केलं. स्ट्रीट्स खूप सुमसान व्हायला लागल्या होत्या. काळोख खूप लवकर इकडे पडतो, 4-4:30लाच काळोख पडतो, त्याच्यामुळे स्ट्रीट सुमसान व्हायला लागल्या. आणि म्हटलं की आता कुठे जाण्यापेक्षा आपण रूमवरती जाऊयात. सो रूमवरती येताना ॲक्च्युली आम्ही जी इकडे लिफ्ट यूज करतात उबरसारखं, सो त्या लिफ्टवरती ज्यावेळेस कॅब बुक केली त्यावेळेस आमचा ॲड्रेस मॅरिओटचं चुकलं. म्हणजे याच लोकेशनला मला वाटते 3 ते 4 माईल्समध्ये 2 मॅरिओट आहेत. तर त्याचं लोकेशन चुकलं, आणि ते लोकेशन चुकल्यामुळे आम्ही असं होतं की ठीक आहे, दुसरं जे मॅरिओट आहे, जे आमचं ॲक्च्युअल लोकेशन होतं ते जवळच आहे, तो आम्ही चालत जाऊ. तर चालत जाता स्ट्रीटवरती जे होमलेस लोक असतात किंवा जे ड्रग ॲडिक्टेड असतात किंवा जे वेगवेगळे
ड्रग्स घेत असतील किंवा व्यसन करत असतील, ते लोक रोडवरती आम्हाला दिसत होते आणि ते लिटरली रोडवरती उलटे सुलटे झालेले होते, सिगरेट ओढत होते, उलट्या करत होते आणि ते बघायला इतकं स्केरी होतं की यांना आपण पास कसं करायचं. कारण की आमचं असं झालेलं की ठीक आहे तर ॲड्रेस तर चुकलंय, पण आपलं आता 0.5 माईल्सवरती आपलं हॉटेल आहे ॲक्च्युअलवालं, तर मग आपण तिथे जाण्यासाठी चालत जाऊ शकतो, तोपर्यंत आपण स्ट्रीट्स पण बघून होतील. पण आम्ही ते थोडंसं एकच स्ट्रीट क्रॉस केले सर, आम्हाला ते सगळं दिसायला सुरुवात झाली आणि आम्ही इतके घाबरलो होतो. आम्ही तिघं पण हातामध्ये हात घालून सिद्धेशमध्ये आम्ही दोघी बाजूला अशा आम्ही रोडने पूर्ण चालत आलो आणि पूर्ण हॉटेलच्या आधीच्या रोडपर्यंत पूर्ण रोडवरती तेच होते. होमलेस लोक सगळेजण बसले होते, कोण सिगरेट ओढते, कोण दारू पिते, कोण कुठले ड्रग्स करते, म्हणजे त्याच्यामध्ये इवन मुली होत्या, मुलं होते, त्यांचे ग्रुप्स होते, मोठ्या मोठ्याने सॉंग्स लावलेले होते त्यांनी. सो आम्ही ते खूप आज सकाळी आणि काल सकाळी सुद्धा आम्ही ते शूट केलं होतं की ॲज अ क्युरिओसिटी हे काय करतं काय नाही करत. पण ॲक्च्युली ते रात्री समजलं की हे किती स्केरी आहे. इकडे खूप होमलेस लोक फिरतात आणि ते ॲक्च्युली खूप स्केरी लोक आहेत, कारण की ते व्यसन करतात, तुम्हाला माहिती नाही ते कधी तुमच्यावरती अटॅक करतील, तुमच्या हातातलं काही घेऊन जातील किंवा पर्स घेऊन जातील, काही करू शकतात. सो आम्ही असं खूप काळजी घेत फायनली चालत आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो आणि आता येऊन बसलो होतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काय झालेली आहे, सकाळचे वाजलेले आहेत 5:35 झालेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली 9 वाजताची फ्लाईट आहे पुन्हा फिनिक्सला जाण्यासाठी आणि ॲज युजल मला खूप लवकर जाग आली आहे. सो मी 5 वाजल्यापासून उठून बसली आहे. सिद्धेश्वरून झोपला त्यामुळे मी लाईट नाही लावली आहे, पण बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करते आहे मी. सिद्धेशची झालेली आहे आता सकाळ. सिद्धेश गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हो केबीसी मधला अमिताभ बच्चन गुड मॉर्निंग. दादा बोलते सबको कोलते काय ओ दादा. एकदा लास्ट मला हा 17th फ्लोअर वरचा व्ह्यू घेऊ दे. वन लास्ट टाइम. यार सिद्धा तुला माहितीये का, काल ना तो झेंडा आहे ना आणि तो कोपऱ्यातली ती बिल्डिंग आहे ना, तिचं फक्त वरचं जे शिखर आहे ना टोक, ते मला फक्त चमकत होतं. कॅलिफोर्निया स्ट्रीट जिथं आपण चालू होतो. नाईस. सगळं घेतलं का. हाय से हाय. भाजी क्रिसमसचं डेकोरेशन्स पण करून ठेवलेलं आहे. सध्या चेकआउट करतात. इकडे कॉफी आणि ज्यूस या. You want me to take your picture? नो आय एम विथ देम, सो थँक्यू. त्यांचं स्नॅक्स सेंटर आहे जिकडे तुम्ही काही घेऊ शकता आणि पे करू शकता. इकडे ओव्हन आहे जिकडे आम्ही काल रात्री आमचं डिनर गरम करून घेतलं होतं, त्यासाठी आम्हाला खाली यायला लागलं. आणि इकडे ड्रॉर्समध्ये आमच्याकडे चम्मच प्लेट सगळं त्याने ठेवलेलं आहे. दादा घेत आहे कॉफी. काय घेतो, कॉफी की चहा. हां झाले चेकआउट.
आणि हा वरचा 17वा टॉपेस्ट फ्लोअर आमचा होता. खूप चांगला एक्सपिरियन्स कोर्ट यार्ड बाय मॅरियट सॅन फ्रान्सिस्को. एकदा नक्की या, व्हिजिट करा. Yeah, I think it's upside down. स्कॅन कर. नो. नो. सो हे ऑटो बोर्डिंग पासेस आम्ही घेतलेले आहेत. डन. बॅग सगळा घेतला का? 1 2 3 4 5 6. ओके. ती न्यूज रेकॉर्ड करते. नो ड्रिंक्स अलाउड. पाणी काढलं त्याने. तुझी टायमिंग काय? हो. This is yours? सो पाणी अलाउड नाही आहे घेऊन जायला. सो माझी बॅग अडवली होती त्याने आणि माझ्या बॅगमधून पाणी काढलं होतं. इवन माझं मेकअप पाऊचमध्ये एक राईस टोनर होतं, ते मी यूज करत होते. सो ती मोठी बॉटल होती. सो तुम्ही कॅरी तर करू शकता, पण ट्रॅव्हल साईज, ट्रॅव्हल जे आपली छोट्या बॉटल्स येतात ट्रॅव्हलसाठी, त्याच्यामध्ये टाकून तुम्ही आणू शकता, कारण की लार्ज क्वांटिटीज आणू शकत नाही. सी, तिचं सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. सो त्याने ते काढून घेतलं, कारण की ते ऍक्च्युली माझं पण सेम सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे, पण त्या सेटाफिलचं मॉइश्चरायझर तिचं जो त्याची क्वांटिटी जास्त होती आणि माझं यूज करून करून खूप कमी राहिलं होतं. सो त्याने ते पास केलं. सो असं आहे. माझं राईस टोनर पण यूज करून करून संपत आलं होतं, म्हणजे हार्डली त्याच्यामध्ये 10 ml असेल. सो ते पास झालं. पण असं आहे सगळं. तर अशा रीतीने आमची सॅन फ्रान्सिस्कोची ट्रिप आता पूर्ण झाली. सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती आता आम्ही आहोत आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटात आमची ॲरिझोनासाठीची फ्लाईट आहे, फिनिक्ससाठीची आमची फ्लाईट आहे. तर B-22 गेट नंबर जो तिकडे समोर आहे, आणि फ्लाईट तर लागली आहे, फक्त बोर्डिंग स्टार्ट होण्याची वाट बघतोय. म्हटलं जाता जाता एक शेवटचा निरोप सॅन फ्रान्सिस्कोच्या ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टचा घ्यावा. खूप सुंदर शहर, इथल्या इमारती, इथले रस्ते. आपण जसं बनारसला, म्हणजे आपल्या इथल्या काशीला गेल्यानंतर आपल्याला जसं वाटतं की काशीच्या ज्या गल्ली आहेत, बनारस की गल्ली बहुत अच्छी आहे, तसंच सॅन फ्रान्सिस्कोची रस्ते आणि सॅन फ्रान्सिस्कोची घरं खूप अमेझिंग आहेत. एकदा तरी हा एक्सपिरियन्स आपण केलाच पाहिजे. आणि खूप सुंदर अनुभव होता. अमेरिका आणि इथली प्रगत देश कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कशा रीतीने प्रगत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण. धन्यवाद. 22, groups 1 through 4, welcome aboard going to माझा नवरा दिसतोय का? त्याच्या मोबाईलमध्ये शूट करताना, जे की त्याचा मोबाईल फुल झालाय. सो आम्हाला आता हे स्नॅक्स मध्ये कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्स होते आणि लोटस बिस्कॉफ, जे माझं फेवरेट आहे. कोणाचं तरी बाळ रडतंय. लहान पोरांना
नाही यार, होत असणार रे त्रास. मलाच मग अशी प्लेन वर खाली होत होतं तेव्हा पोटात गोळा आला होता. सकाळी आम्ही आत्ताच लँड केलं फिनिक्स मध्ये आणि उतरला असंच झालं की परत जायचंय सॅन फ्रान्सिस्कोला. हा यार, फिरून आल्याच्या नंतर असं होतं की हा नाही जायचं. आम्ही आमच्या बॅगा बघतोय ज्या समोर बाहेर निघतात. दिसते का सिद्धेश आपली बॅग? आम्ही तो बॅग घ्यायला आलेलो आहोत. सिद्धेशची बॅग आलेली आहे. माझ्या बॅगची आम्ही वाट बघतोय. ताई काय वाटतं कधी येईल बॅग? तुला काय वाटतं कधी येईल बॅग? ये बॅग आली. ही माझी बॅग आहे. हो माझीच आहे. खराब झाले माझीच आहे. किती वेळा पडले अगं. चला आता आमच्या बॅग आलेल्या आहोत. अँड नाऊ वी आर हेडिंग टुवर्ड्स होम. मला वाटतं आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करू. काय वाटतं सिद्धेश, घरी जाऊन काही करायचंय तुला? काय सिद्धेश, इथेच आम्ही ब्लॉग एंड करत आहोत. कारण की घरी जाऊन आम्हाला ताकद नाहीये काय करायची. छान झोपणार आहोत, आराम करणार आहोत, खाणार आहोत. भेटूया तुम्हाला पुढच्या ट्रिपला, पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या रील मध्ये, जे काय आम्ही एडिट करून पोस्ट करू त्याच्यात. सी यू. बाय करू दे मला. बाय बाय. सो यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला तेवढा खर्च आलेला नाहीये ट्रिपसाठी. तर मी या दोघांना त्याची शाबासकी देईन. कारण की यांनी जे हॉटेल बुक केले होते ते ऑलमोस्ट सेंटर ऑफ द सिटी मध्ये होते दोन्हीही. पहिला कार्लटन फाउंड हॉटेल आणि दुसरा कोर्टयार्ड बाय मॅरिओट. हे दोन्ही हॉटेलच्या जेवढे स्पॉट्स आम्ही फिरलो तेवढे सगळे 2 मैल 3 मैल मध्ये म्हणजे होते. काही तर वॉकिंग डिस्टन्स मध्ये होते जे आम्ही चालत जाऊनच फिरलो होतो. सो आम्हाला तेवढा लिफ्टसाठी उबरसाठी खर्च नाही आला. सो ग्रेट जॉब गाईज, ग्रेट जॉब. सिद्धेश ग्रेट जॉब. आणि आम्ही आलेलो आहोत घरी.